आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलाय। अंजली दिघोळे राठोड यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे। मुख्यमंत्री कोट्यातून कोकाटे बंधूंनी 4 सदनिका लाटल्याचं प्रकरण आहे। न्यायमूर्ती रुपाली नरवडिया यांच्याकडे सुनावणीला सुरुवात झाल्याची माहिती अगदी काही वेळातच मंत्री कोकाटे यांच्या अटकेबाबत अंतिम निकाल येईल। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी माहिती सध्या समोर येते। दरम्यान हे प्रकरण नेमकं काय होतं त्यावर एक नजर टाकूयात। 1995 मध्ये म्हाडाच्या स्कीम मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवण्यासाठी हा सगळा घोटाळा झाला। उत्पन्न कमी दाखवत 2 घरं पदरात पाडून घेतल्याचा आरोप आहे। घर नावावर झाल्यावर अधिकृत बांधकाम केल्याचा ठपका आहे। माजी मंत्री तुकाराम दिघोळेंची कोकाटे बंधूंसह 4 विरोधात तक्रार आहे। 1997 मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनंतर कोकाटे बंधूंसह 4 विरोधात गुन्हा दाखल आहे। 27 वर्ष नाशिकच्या जिल्हा न्यायालयात 10 साक्षीदार तपासण्यात आले। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोषी ठरवण्यात आले। कोकाटेंना प्रत्येक 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड यापूर्वी ठोठावण्यात आला। महाडचे फ्लॅट्स परत करण्याचे आदेशही देण्यात आले। कोकाटेंची वरच्या कोर्टात धाव होती। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। किरण, आपण पाहतोय मंत्री माणिकराव कोकाटेंवरती आता अटकेची टांगती तलवार दिसून येते, काय अधिक अपडेट? अंकिता, मागच्या काही महिन्यांना आधीच मंत्री माणिकराव कोकाटे यांना शासकीय कोट्यातलं घर हे लाटल्या प्रकरणी 2 वर्षाची शिक्षा आणि काही रुपयांचा दंड झालेला होता। आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी वरच्या न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भात जी ती याचिका दाखल केलेली होती आणि त्यानंतर अंतरिम स्थगिती या संपूर्ण जी कारवाईला मिळाली होती। आणि त्यानंतर आणखीन एकदा काल या सगळ्या संदर्भात सुनावणी झाली आणि खालच्या कोर्टाने जी शिक्षा आणि दंड ठोठावले होता तो काल खरं तर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला। आता 2 वर्ष शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड जो आहे तो माणिकराव कोकाटे यांना ठोठावण्यात आलेला आहे। पण या सगळ्या संदर्भात अजून एक याचिका आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेला आहे। माणिकराव कोकाटे यांना तातडीने अटक करावी आणि अटक वॉरंट जो आहे तो न्यायालयाने काढावा अशा पद्धतीची एक अर्ज जी आहे ते आज नाशिक न्यायालयामध्ये दाखल झालेला आहे। आणि त्याच अर्जावरती आता सुनावणी पाहतोय की आता या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मोठी बातमी सध्या समोर येते। कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना थेट प्रश्न केलाय। हायकोर्टानं स्थगिती दिली तरच कोकाटेंचं मंत्रीपद वाचू शकतं। त्यामुळे कोकाटेंसंदर्भात आणखी एक मोठी अपडेट सध्या समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना हा थेट प्रश्न केल्याचं पाहायला मिळतंय। कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते स्पष्ट करा असा प्रश्न आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलाय। हायकोर्टानं स्थगिती दिली तरच कोकाटेंचं मंत्रीपद हे वाचू शकतं, नाहीतर माणिकराव कोकाटे यांच्यावरती या सगळ्या प्रकरणी अटकेची टांगती तलवार ही पाहायला मिळते। सध्या माणिकराव कोकाटे हे नॉट रिचेबल असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात आता राष्ट्रवादीकडून काय भूमिका घेतली जाते, अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। माणिकराव कोकाटेंवरची अतिशय महत्त्वाची सुनावणी सध्या न्यायालयामध्ये पार पडते। या न्यायालयाच्या सुनावणीमध्ये माणिकराव कोकाटेंसंदर्भात काय अपडेट येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर यांच्याकडून। मनोज, आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता कोकाटेंचं खातं नेमकं कुणाला द्यायचं ते सांगा असं अजित पवारांना विचारलंय, काय अधिक तपशील? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासाने भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये आपण बघितलं कोकाटे